मित्रांनो 19 नोव्हेंबर 2025 म्हणजे येत्या बुधवारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रतीक्षेनंतर हा हप्ता वितरित करायला मंजुरी दिली। 19 नोव्हेंबर 2025 रोजी हा हप्ता वितरित केला जाणार आहे। हप्ता वितरित केला जात असताना आज 16 नोव्हेंबर 2025 रोजी याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची बेनिफिशियरी लिस्ट अर्थात लाभार्थी यादी फायनल करण्यात आलेली असून प्रत्येक राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे RFT साइन करण्यात आलेले आहेत। अर्थात आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून या योजनेच्या अंतर्गत पुढे शेतकऱ्यांचे FTO जनरेट व्हायला सुरू होतील। मित्रांनो, आज पीएम किसानचं पोर्टल सुद्धा मेंटेनन्स साठी घेण्यात आलेले, याच्यावरती काही नवीन बाबी नवीन डाटा अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, ही सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात असताना याच्या अंतर्गत आपण पाहिलेलं होतं की शेतकऱ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या असलेल्या अटी शर्ती निकषानुसार एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी जर लाभ घेत असतील तर ते लाभार्थी वगळण्याची मोहीम हाती घेतलेली होती। पीएम किसान योजनेमध्ये एक कुटुंब अर्थात पती पत्नी आणि 18 वर्षाखालील एक मूल जे अविवाहित मूल असेल अशी व्याख्या होते आणि याच्या अंतर्गत जर एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील अर्थात पती आणि पत्नी किंवा अर्थात वडील आणि मुलगा असे जर एका कुटुंबामध्ये जर लाभार्थी असतील तर ते लाभार्थी याच्या अंतर्गत वगळले जात आहे। संशयास्पद जे लाभार्थी ज्यांच्या नावावरती जमिनीचं ट्रान्सफर झालेले किंवा इतर काही बाबी झालेल्या आहेत त्या लाभार्थ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जात आहे आणि असे लाभार्थी वगळता या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता हा 21वा हप्ता वितरित केला जाणार आहे। राज्यामध्ये साधारणपणे 2 लाखापेक्षा जास्त लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत वगळले जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना 20वा 19वा हप्ता आलेला नव्हता अशा लाभार्थ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे त्या लाभार्थ्यांचे थकीत हप्ते सुद्धा या हप्त्यासोबतच वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, हे सर्व होत असताना बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत काही नवीन अपडेट असतील तर ते नवीन अपडेट मिळत नाहीत। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्याबरोबर पीएम किसानच्या माध्यमातून हप्त्याच्या वितरणासंदर्भातील मेसेज पाठवला जातो, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ती येत नाहीत कारण त्यांचा जुना नंबर याच्यामध्ये अपडेट असतो। तर तुम्ही अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये आपला हा नंबर देखील बदलू शकता। मित्रांनो, याच्यासाठी पीएम किसानच्या पोर्टलवरती ऑप्शन आहे आणि याच्यापेक्षा सोपं तुम्ही एक पीएम किसानचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। पीएम किसानचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमच्या सर्व माहिती तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करून पाहू शकता। याच्यामध्ये एक सोपी अशी ऑप्शन आहे, एक सोपी अशी माहिती तुम्ही अपडेट करू शकता, ती म्हणजे अपडेट मोबाईल नंबर। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकून सर्च केल्याबरोबर तुमची माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। तुमचा या ठिकाणी मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी जो नवीन मोबाईल नंबर द्यायचा असेल तो नवीन मोबाईल नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे आणि मोबाईल नंबर तो व्हेरीफाय झाल्याबरोबर तुमचा तो मोबाईल तुमच्या पीएम किसानच्या अकाउंटला रजिस्टर होणार आहे। अर्थात येणाऱ्या काळामध्ये जे काही अपडेट असतील, जे काही याच्या संदर्भातील सूचना वगैरे असतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहेत। तर मित्रांनो, या सर्व आता प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत आणि याच्यासहच आता नवीन पात्र लाभार्थ्यासह हा 21वा हप्ता बुधवारी 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित केला जाणार आहे। याच्या संदर्भातील जे काही नवीन अपडेट येईल FTO जनरेट झाल्यानंतर किंवा लाभार्थी पात्र कसं पाहायचं आल्यानंतर ते सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।